मंडळी, महाशिवरात्रीचा उपवास जवळपास कुटुंबातले सर्वच जण करत असतात. तर महाशिवरात्रीच्या उपवासाला काही जण दूध फळे खाऊन फलाहार घेऊन हा उपवास करतात, तर काही जण काहीही न खाता पिता निर्जला उपवास करत असतात, तर काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करत असतात. तर उपवासाचे पदार्थ खात असताना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या उपवासाला भगर म्हणजेच वरई चालते का? तर महाशिवरात्रीच्या उपवासाला बहुतांश ठिकाणी भगर म्हणजेच वरई चालत नाही. या दिवशी वरईपासून बनवलेले कोणतेही पदार्थ खायचे नसतात, कारण घरात जर सर्वांचाच उपवास असेल तर आपण बरेचसे उपवासाचे पदार्थ बनवतो. उपवासाचा डोसा असेल, इडली असेल किंवा उपवासाचे थालीपीठ असतील, असे बरेचसे पदार्थ बनवले जातात आणि त्यामध्ये वरईचा वापर केला जातो. परंतु वरईचा वापर करून कुठलाही पदार्थ बनवू नये, कारण या उपवासाला वरई म्हणजेच भगर चालत नाही. याशिवाय साधे मीठ न वापरता सेंधव मीठ वापरावे. तसेच या दिवशी तामसिक अन्न, मांसाहार प्रकर्षाने टाळावा. श्री स्वामी समर्थ.